नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कंबाईनची तुमची परीक्षा जवळ आलेली आहे, त्याच अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचा 2017चा आपण पेपर पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे 13 मे 2018 साली झालेला आजपासून आपण इथे पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचे प्रश्न तुमच्या येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे गट ब ची, त्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तसेच या पेपरचा आज आपण इथे सुरुवातीचे 25 प्रश्न पाहणार आहोत भाग 1 मध्ये। तर या भागमध्ये आपण हे जे 25 प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब च्या पूर्व परीक्षेच्या पेपरमधील आपला हा 2018च्या पेपरमधील भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेला आहे। प्रधानमंत्री मातृत्व म्हणजेच मातृवंदना योजनेबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या। तर आता इथे 3 विधाने दिलेली आहेत ABC मध्ये। तर त्यावरून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे। म्हणजे पर्यायामध्ये दिले ABC बरोबर आहेत का, B व C बरोबर आहेत, केवळ A बरोबर आहे की केवळ C बरोबर आहे। तर या 3 विधानापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे। तर इथे A मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे। तर लक्षात घ्या 2016 नाही तर 1 जानेवारी 2017 पासून या योजना जी आहे तर ती लागू केली होती, 1 जानेवारी 2017 पासून। त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना रुपये 8,000 वित्त सहाय्य देते। तर लक्षात घ्या 8,000 नाही तर ते जे आहे तर मग पहिलं अपत्य झालं तर 5,000 आणि दुसऱ्या अपत्यावेळेस किती 6,000। म्हणजे असे 2 अपत्यांना 5,000 आणि 6,000 डायरेक्ट DBT मार्फत त्यांच्या खात्यात महिलांच्या ट्रान्सफर केले जातात। तर हे 8,000 नाही ते चुकीचं आहे, हे देखील आपलं चुकीचं असेल। 1 नंबरचं देखील चुकीचं आहे, कारण 2017ला जानेवारीपासून ती सुरू करण्यात आली होती। आणि C मध्ये काय दिले, गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर बरोबर आहे, म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत आणि ज्या स्तनदा माता आहेत म्हणजे मुलांना ज्या म्हणजे दूध पाजतात, तर त्या स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर हे C विधान जे आहे तर ते योग्य आहे। पहिली 2 जी विधाने आहेत तर ती चुकीची ठरतात। म्हणजे याचा आन्सर काय असेल तर केवळ विधान C बरोबर आहे, कारण गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे हे आरोग्य सुधारणे हे योजनेचं वैशिष्ट्य आहे। फक्त C जे आहे तर ते योग्य आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। दी क्रोएशियन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। तर द क्रोएशियन इयर्स हे पुस्तक कोणाचं आहे, तर इथे महत्त्वाचे जे पुस्तक आहेत। आता कसं करायचं, ज्यावेळेस एखाद्या महान व्यक्तीद्वारे जी काही पुस्तके दरवर्षी आता नवीन लिखित येतात, तर त्या करंटनुसार तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात। तर त्यावेळेस जे दी क्रोएशियन इयर्स हे जे पुस्तक होतं तर ते प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक आहे, त्यांनी लिहिलेलं होतं। तर हे ऑप्शन A जे आहे तर ते तुमचं योग्य आन्सर असणार आहे। तर महत्त्वाची जी पुस्तक आहे तर ती तुम्ही पाठच करून ठेवत जावा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। 2018च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेचे, तर आता हे 2018चा करंट अफेअरचा प्रश्न आहे IPL संदर्भात। तर या स्पर्धेच्या खेळाडूच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला। म्हणजे जयदेव उनाडकट जो होता त्याला सर्वाधिक बोली लावली होती। तर कोणत्या संघाने त्याला करारबद्ध केले होते, तर राजस्थान रॉयल्स या संघाने त्यावेळेस त्याला घेतलेलं होतं करारबद्ध करून। कोणाला, जयदेव उनाडकटला। तर गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल मिचेल स्टार्कला KKR या संघाने जवळपास 24.75 करोडला खरेदी केलं होतं। म्हणजे आत्तापर्यंतच्या IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्क सध्याला ओळखला जातो। 24.75 करोड। कोणता संघ आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स। तर आत्ताचं तुम्ही करून ठेवा। तर आता देखील आता IPL लिलाव लवकरच होतील, तर ते देखील तुम्ही करून जा, का तुमच्या कंबाईनला त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे कोणता महागडा खेळाडू ठरला, परदेशी आहे की आपला भारतीय आहे, तसेच कोणत्या संघाने त्याला खरेदी केला व किती रुपयाला खरेदी केला हे देखील करून जा। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4। महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे। तर हा करंट अफेअरचा त्यावेळचा प्रश्न होता, याचं जास्त काय आपण स्पष्टीकरण बघणार नाही। तर आत्ताचे तुम्ही 1 वर्षामागील करंट अफेअर्स करून जा। तर हे जे आहेत तर ते डॉक्टर अविनाश बिन्नीवाले होते,
त्यांना जो आहे तर तो अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार मिळालेला होता त्यावेळेस अविनाश बिनीवाले यांना. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा. तर आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणती योजना आहे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या, म्हणजे 4 पुढाकार घेतलेले आहेत. तर एक मध्ये काय दिले, प्रसाद. प्रसाद म्हणजे काय, प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या इथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण करणे. तर असं काही आपल्या केंद्रामध्ये नाही, म्हणजे हे पहिलंच जे आहे तर ते वाक्य जे आहे तर ते चुकीच ठरतं. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर पर्यटन मंत्रालय आहे भारत सरकारचं, तर हा पुढाकार त्यांनी घेतलेला नाही प्रसादाचा. तर दुसरा काय, हृदय हा पुढाकार घेतलेला आहे, ज्यामध्ये भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे. त्याप्रमाणे इन्क्रेडिबल इंडिया 2.0 म्हणजे भारताचा पर्यटनाचा विकास घडवणे आणि पर्यटन स्थानी तिकिटांची सुविधा करणे. म्हणजे ताजमहाल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात देखील झालेली आहे. तर त्यावेळेस संबंधित करंट अफेअरचे प्रश्न होते. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर ते पर्यटन मंत्रालयाने जे आहे तर ते पुढाकार घेतले आहेत, पण तीर्थक्षेत्रांच्या इथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण हे काय अजून घेतलेलं नाही. म्हणून हे जे आहे तर ते एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल, चुकीचं आहे ते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर इथे काय दिले, कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर आता कैलास मानसरोवरची दरवर्षी जी यात्रा असते त्या संबंधित आपल्याला काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी सत्य विधाने आपल्याला इथे निवडायची आहेत. तर आता इथे लक्षात घ्या, एक मध्ये काय दिले, या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारा केले जाते. तर बरोबर आहे, परराष्ट्र मंत्रालय जे आहे आपलं केंद्राचं, तर ते मंत्रालय आपलं हे जे आहे तर ते कैलास मानसरोवर यात्राची जे आहे तर ते म्हणजे केले जाते आयोजन या यात्रेचे, म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे. ब मध्ये काय दिले, यात्रेचे आयोजन 2 वेगवेगळ्या मार्गाने होते. एक मार्ग लिपुलेखा खिंड जी की उत्तराखंडमध्ये येते, आणि दुसरा मार्ग जो आहे तर तो नथुला खिंड सिक्कीम. म्हणजे ह्या 2 मार्गाने जे आहे तर ते कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती तुमची म्हणजे केली जाते. 2 मार्ग आहेत त्यासाठी, हे देखील योग्य आहे. सी मध्ये काय दिले, या यात्रेसाठी परकीय किंवा परदेशी व्यक्ती पात्र नाहीत. तर लक्षात घ्या, हे फक्त भारतीय नागरिकांसाठी जे आहे तर ती ही यात्रा जी आहे तर आयोजन जे आहे तर ते म्हणजे आपल्या भारताद्वारे केलं जातं. त्यामध्ये परकीय नागरिक व्यक्ती पात्र नाहीत, आणि हे देखील योग्य आहे विधान दिलेल्यानुसार. आणि डी मध्ये काय दिले, यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतेही सवलत किंवा आर्थिक सहाय्य देत नाही. बरोबर आहे, कोणतेही आर्थिक सहाय्य परराष्ट्र मंत्रालयाद्वारे दिले जात नाही. तर हे 4 जी विधाने आहेत तर ती त्यावेळेस म्हणजे सत्य आहेत. तर ABCD ही 4 जी आहेत तर ती विधाने सत्य आहेत. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. तर आता त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे डिफेन्सवरती. तर अग्नी 5 हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर त्याची लक्ष्य वेधाची क्षमता किती आहे. म्हणजे अंतराळाशी संबंधित हा म्हणजे करंट अफेअर्सची प्रश्न आहे. तर तुम्ही आत्ताचे करंट अफेअर्स करून जावा 1 वर्षा पाठीमागील. तर आता अग्नी 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची जी क्षमता आहे तर ती किती आहे, तर ती 5000 ते 5500 किलोमीटर एवढी आहे. तर ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. #MeToo हे सोशल मीडियावर अभियान कशाशी संबंधित आहे. तर हे गाजलेलं अभियान आहे #MeToo, तुम्हाला माहीतच असेल. तर लैंगिक अत्याचार स्त्रियांवर जे होतात किंवा हल्ले जे होतात वेगवेगळे, तर त्या संबंधित MeToo हे जे आहे तर हे सोशल मीडियावरील हे अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. तर ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. #MeToo जे आहे तर ते लैंगिक अत्याचार आणि हल्ले या संबंधित आहे, खास करून महिलांसाठी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. जोड्या लावा. तर आता इथे जोड्या कशाच्या लावायच्या आपल्याला, गाव किंवा शहरे आणि त्या शहरातील महत्त्वाचे असे प्रकल्प. तर लक्षात घ्या, पवनी तालुक्यातील, आता इथे पवनी तालुका, चिंचपल्ली, नवेगाव आणि नागपूर ही गावे दिलेली आहेत, आणि इथे प्रकल्प दिले आहेत नागझिरा, गोसीखुर्द, माझी मेट्रो आणि बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र. तर योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या, पवनी तालुक्यामध्ये गोसीखुर्द हा प्रकल्प आहे, गोसीखुर्द डॅम पवनी तालुक्यात येतो तो. चिंचपल्ली, तर चिंचपल्ली येथे काय, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे, म्हणजे दुसऱ्याला 4 येईल. नवेगाव गोंदिया येथे नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, तुम्हाला माहितीच आहे. महत्त्वाचा असा नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो नवेगाव, म्हणजे हा कुठे आहे तर गोंदिया या जिल्ह्यात आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे माहितीच पाहिजे तुम्हाला. म्हणजे तिसऱ्याला 1 आणि
नागपूरमध्ये कोणता आहे तर माझी मेट्रो हा प्रकल्प जो आहे तर तो नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 2-4-1-3 म्हणजे पवनी तालुका गोसी खुर्द प्रकल्प, चिंचपल्ली बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि नागपूरला माझी मेट्रो, जे की आपल्याला ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे टिंबटिंब हे महत्त्वाचे कार्य आढळते. तर आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जे आहे तर ते रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सलग दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 3 वर्षासाठी. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे तर आता इथे 4 कार्य तिथली दिलेली आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर याचं महत्त्वाचं काय कार्य असतं, संविधानाच्या अनुच्छेद 38, 39 आणि 39A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्त्वे अंमलात आणणे. म्हणजे समान म्हणजे पुरुषांना जे काय अधिकार आहेत ते त्याचप्रमाणे महिलांना देखील मिळावे. किंवा गरोदर 42 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्त्रियांच्या गरोदरपणातल्या ज्या रजा असतात तर ते जे आहे तर सध्याला आता तुम्ही जर पाहिलं तर रजा जी आहे तर ते 12 आठवड्यावरून 26 आठवड्यापर्यंत केलेली आहे. तर असे ज्या तरतुदी आहेत तसेच समान कामासाठी समान वेतन म्हणजे हे 38, 39 आणि 39 हे मार्गदर्शक तत्व आहेत ते. तर यामधील ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी अंमलात आणणे म्हणजे पार पडतात का ते अंमलात आणणे हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जे आहे तर ते महत्त्वाचे कार्य आढळते. बाकीचे जे आहे तर ते कार्य आहेत पण महत्त्वाचं कार्य विचारले जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवला. तर लक्षात घ्या, पहिलं असं जे कोण काय करतं किंवा पहिली भारतीय महिला किंवा पहिलं भारतीय अशी व्यक्ती असं जेव्हा तुम्हाला म्हणजे काय तर नवीन नवीन हे म्हणजे घडतात तर ते तसले प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा. म्हणजे पहिली रेल्वे चालवणारी महिला किंवा पहिली मेट्रो म्हणजे चालवणारी महिला असे वेगवेगळे दरवर्षी काय येतात तर ते म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला आलं का लक्षात ठेवायचं, त्यावर तुम्हाला कधी ना कधी तर प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळे ते इम्पॉर्टंट घटक असतात. तर इथे लक्षात घ्या, MiG-21 बायसन हे जे विमान आहे तर ते विमान जे आहे तर ते अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने हे जे आहे तर ते म्हणजे उडवलेलं होतं. विमान उडवणारी ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे अवनी चतुर्वेदी. MiG-21 बायसन म्हणजे एकटीने तिने उडवलेलं होतं हे लढाऊ विमान आहे MiG-21 बायसन. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर आता इथे काय दिले, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केलेली आहे. तर लक्षात घ्या, हा अर्थशास्त्राशी निगडीत हा करंट अफेअरचा प्रश्न आहे म्हणजे पॉलिसीवरती योजनावरती. तर दारिद्र्य खाली रेषेखाली श्रेणी जी असते म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन BPL म्हणतो ज्याला आपण, तर त्यातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भौतिक साधने जसे की आत्ताच तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या राज्यात देखील योजना आलेली आहे जसे की चष्मा घेण्यासाठी किंवा त्यांचं काय जे आहे तर ते कानातील मशीन घेण्यासाठी आणि साधने आवश्यक साधने घेण्यासाठी उपलब्ध करून येणारी योजना कोणती आहे तर ती केंद्राची होती त्यावेळेस, राष्ट्रीय वयोश्री योजना होती. तर आपली जी आता सध्याला आहे तर राज्य वयोश्री योजना आता तुम्ही पाहिली असेल. तर आपली कोणत्या एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. लक्षात घ्या, त्याद्वारे तुम्हाला काय डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. तर ही केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे, आपली मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. तर हे 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. न्यू वर्ल्ड हेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. जगातील जे सर्वाधिक श्रीमंत शहर आहेत टॉप 100 त्यातल्या पहिल्या 15 मध्येच आपलं मुंबई शहर आहे. तर मुंबईनंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो. तर लक्षात घ्या, मुंबईनंतर टोरांटो या शहराचा क्रमांक लागतो. कोणता, मुंबईनंतर टोरांटो हे शहर आहे. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांना कल्याणाकरिता राज्यांमध्ये KCR किट योजना सुरू केलेली आहे. तर लक्षात घ्या, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता KCR किट योजना जी आहे
तर ती कोणत्या राज्याने सुरू केली होती त्यावेळेस? तर तेलंगणा या राज्याने सुरू केली होती KCR किट योजना. तर लक्षात घ्या, या योजनेचा मुख्य हेतू काय आहे? तर ते बालमृत्यू दर जे आहे तर तो कमी करणे आणि त्या अंतर्गत जे महत्त्वाच्या वस्तू लागतात, म्हणजे 3 महिन्यापर्यंतच्या बाळाला ज्या काही महत्त्वाच्या वस्तू लागतात ते खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये मदत दिली जाते, जे की तेलंगणा सरकारने सुरू केली होती ही योजना. त्यावेळेस करंट अफेअरचा प्रश्न होता, म्हणजे गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणीकरता योजना आहे. 15,000 रुपये 3 महिन्यापर्यंत जे बाळ आहे त्याला काय जे लागतात जे साधने, तर त्यासाठी हे दिली जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर लक्षात घ्या, ज्या कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे. तर सध्या तुम्ही पाहिलं असेल की आपले महान असे उद्योगपती रतन टाटा यांचं म्हणजे मृत्यू झालेला आहे. तर त्या संबंधित तुम्ही आता पाठच करून जावा, कारण रतन टाटावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाची व्यक्ती आहे आपल्या भारतातील, तर त्यांचं निधन झालेलं आहे. तर महत्त्वाचे निधन झालेल्या व्यक्ती संबंधित प्रश्न विचारले जातात, जसे की त्यांची महत्त्वाचे पुस्तक कोणतं होतं, किंवा ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, त्यांचे जन्म ठिकाण कोणतं, किंवा त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या, असं विचारलं जातं तुम्हाला. तर इथे अस्मा जहांगीर ह्या ज्या आहेत तर त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर त्या पाकिस्तान या देशाच्या नागरिक होत्या अस्मा जहांगीर. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 16. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालीलपैकी योग्य जोड्या लावा. तर आपला जो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यात जे आहे तर ते जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली होती 1 मे 1962 पासून. हा नियम आपल्या महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला होता 1 मे 1962. लक्षात घ्या. तर त्या संबंधात ABCD अशा 4 जोड्या दिल्यात आणि 4 कलमे तुम्हाला इथे दिलेली आहेत. तर यापैकी तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर लक्षात घ्या, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व त्यांची रचना. तर हे जे आहे तर ते कलम 78 संबंधित आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना कलम 78 येईल. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे तर ती कलम 97 नुसार केली जाते, BDO ज्याला आपण म्हणतो. पंचायत समितीचा सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य जे आहे तर ते कलम 76 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य जे आहेत तर ते कलम 95 मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे 2, 3, 4, 1 प्रमाणे ह्या जोड्या योग्य असतील. तर इथे तुम्ही पाहू शकता 2, 3, 4, 1 तर ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच आपले योग्य आन्सर असेल. म्हणजे काय? तर जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्यांची रचना कलम 78 द्वारे. लक्षात घ्या, BDOची नेमणूक कलम 97 द्वारे आणि पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार कार्य 76 आणि CEO आणि यांचे अधिकार व कार्य कलम 95. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत? तर लक्षात घ्या, 3 महत्त्वाच्या सूची आहेत. तर परिशिष्ट 7 मध्ये याचा उल्लेख आहे. तर केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची. तर त्यापैकी समवर्ती सूची जी आहे तर त्यातले समाविष्ट केलेले घटक आपल्याला इथे निवडायचे आहेत, जसे की वीज, विवाह आणि घटस्फोट, दत्तक, तसेच वजन आणि मापे त्यांची मानकांची स्थापना व कामगार संघटना. तर लक्षात घ्या, समवर्ती सूची म्हणजे काय? या विषयांवर केंद्र देखील कायदा करू शकते आणि राज्य देखील कायदा करू शकते समवर्ती सूचीतील विषयांवर. जसे की वीज हा विषय हा समवर्ती सूचीत असणारा विषय आहे, ज्यावर राज्य आणि केंद्र दोघांना कायदे करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे विवाह आणि घटस्फोट आणि दत्तक हा देखील एक समवर्ती सूचीमधील विषय आहे, यावर केंद्र व राज्य दोघेही कायदा करू शकतात. आणि कामगार संघटना हा देखील समवर्ती सूचीमधला विषय आहे. सी जो आहे तर तो केंद्र सूचीमधला विषय आहे, ज्यामध्ये वजन आणि मापे यांच्या मानकांची स्थापना जी आहे तर ती फक्त आपलं केंद्र सरकारच्याच हातात आहे. वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना हे केंद्र सूचीतील विषय आहे. म्हणजे फक्त ABD हे 3 विषय जे आहेत तर ते समवर्ती सूचीत येतात. वीज, विवाह आणि घटस्फोट, दत्तक तसेच कामगार संघटना. म्हणजे ABD कशामध्ये दिले? आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. तर आता 4 विधाने दिली आहेत. एक काय दिले? मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. बरोबर आहे, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग जो आहे तर ही एक जी आहे तर ती वैधानिक संस्था आहे.
हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. तर हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या अंतर्गत काम करतो, गृह मंत्रालय अंतर्गत नाही. म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. सी मध्ये काय दिले, ह्या आयोगाला इतर मागासवर्गीयातील व्यक्तींच्या तक्रारींकडे लक्ष देऊन सोडण्याचे अधिकार जे आहे तर ते म्हणजे देण्याकडे सक्षम करण्यात आलेले नाही. तर बरोबर आहे. तर हे अधिकार त्यांना देण्यात आलेले नाही तर ह्या मागासवर्गीय आयोगाला. आणि डी मध्ये काय दिले, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. तर लक्षात घ्या, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना 1993ला करण्यात आलेली आहे. तर कधी, 14 ऑगस्ट 1993. म्हणजे हे जे आहे तर डी चुकीचं आहे आणि बी चुकीचं आहे. आणि सध्याचे जे आहे तर ते हंसराज अहिर जे आहे तर त्याचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन आहेत. म्हणजे बी व डी जे आहे तर त्या संबंधित चुकीची विधाने आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने विचारात घ्या. तर आता उच्च न्यायालय संबंधात खालील ABC असे 3 विधाने दिलेली आहेत. तर त्यापैकी आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत तर ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 3 विधाने तुम्ही इथे पाहू शकतात. तर ए विधानमध्ये काय दिलेलं आहे, उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. तर बरोबर आहे हे विधान. तर उच्च न्यायालयातील जे प्रलंबित कामे जर असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या किंवा तात्पुरत्या काळासाठी काय करतात, राष्ट्रपती उच्च न्यायालयात अतिरिक्त एका न्यायाधीशाची नेमणूक करतात. तर हे कामे पार करण्यासाठी म्हणजे हे विधान योग्य आहे. ब मध्ये काय दिले तुम्हाला, जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश देखील नियुक्त करू शकतो. तर हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे. आणि सी मध्ये काय दिले, अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. तर लक्षात घ्या, इथे 65 वर्ष नाही तर वयाची 62 वर्षे पाहिजे. किती, वयाची 62 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. म्हणजे हे तिसरं जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. तर आपल्याला काय विचारले, बरोबर विधाने फक्त विचारले आहेत. म्हणजे फक्त ए व बी ही 2 जी विधाने आहेत तर ती उच्च न्यायालय संबंधात योग्य आहेत. तर ए व बी आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते. तर कोणती कारणे आहेत ज्यानुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे आहे तर ते बंधने घालू शकतं, कोण, तर अनुच्छेद 19(1) नुसार. तर राज्य जे आहे तर ती कशी बंधने घालू शकते त्याची कारणे आपल्याला शोधायची आहेत. तर लक्षात घ्या, ए मध्ये काय दिले, न्यायालयाचा अपमान. बरोबर आहे, न्यायालयाचा आव्हान जर केला असेल तर त्यावर तुम्हाला बंधने आहेत, तुम्हाला काहीही न्यायालयाला बोलता येत नाही. अल्पसंख्याकाचे संरक्षण, तर याबाबत काहीही त्यामध्ये दिलं नाही. म्हणजे हे जे आहे तर ते चुकीचं आहे 19(1)(a) प्रमाणे. म्हणजे आव्हान करू ही बंधनं घातले नाही, अल्पसंख्याकाचे संरक्षण करा यावर असं कोणतेही बंधन नाही. सी मध्ये काय दिले, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध. तर बरोबर आहे, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध हे जे आहे तर ते तुमच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे आहे तर ते बंधने घातलेली आहे, हे तुम्ही करू शकत नाही. तर भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व म्हणजे टिकून राहिलं असे कोणतेही वक्तव्य तुम्हाला करता येत नाही. म्हणजे चुकेल, म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व अखंडत्वाबद्दल तुम्हाला म्हणजे कोणतेही भाष्य करता येत नाही. आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता हे सोडून तुम्हाला काही बोलता येत नाही. म्हणजे सभ्यतेने किंवा नीतिमत्तेने तुम्ही बोललं पाहिजे. न्यायालयाचा अपमान न करता किंवा परदेशी मित्रत्वाचे संबंध ठेवून तसेच भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व राखून आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता हे बंधने घातलेली आहेत. पण अल्पसंख्याकांचे संरक्षण ह्यावर जे आहे तर ते बंधने राज्य जे आहे तर ते घालू शकत नाही. म्हणजे ACDE हे 4 जे ऑप्शन आहेत तर ते आपले दिलेल्या प्रश्नानुसार म्हणजे राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19 अनुच्छेद 19(1)(a) प्रमाणे ABCD म्हणजे न्यायालयाचा अवमान, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध, भारतीय सार्वभौमत्व अखंडत्व व सभ्यता आणि नीतिमत्ता या अशी वाजवी बंधने घालू शकते. तर कशामध्ये ABCE ACDE, लक्षात घ्या ACDE 3 मध्ये दिलेला आहे, तो 3 नंबरचा पर्याय आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आपलं विधानसभा म्हणजे विधिमंडळ आहे, त्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचं विधान आहे आपल्याला निवडायचं. तर एक मध्ये काय दिले, विधिमंडळाचे प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. ते बरोबर आहे. तर सभागृहांची सत्र समाप्ती झाली म्हणून ते प्रलंबित असलेले विधेयक जे आहे तर ते रद्द होत नाही, मग हे बरोबर आहे. त्याप्रमाणे 2 मध्ये काय दिले, विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेत मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे विधान परिषदेने प्रलंबित असलेले जे विधेयक असतं तर ते विधानसभेने मंजूर केलेलं असो जर केलेलं नसलं जरी तर ते विधानसभा जर विसर्जित झाली तरी ते रद्द होत नाही, हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे. आणि 3 मध्ये काय दिले, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेच्या प्रलंबित असेल आणि ते विधेयक विधानसभेने विसर्जन झाले असता रद्द होते. तर बरोबर आहे. जेव्हा विधानसभा रद्द होते आणि त्यांनी एक विधेयक जे असतं तर ते म्हणजे त्यांनी प्रलंबित विधानसभेत प्रलंबित असेल आणि विधानसभेकडून मंजूर होऊन ते विधान परिषदेत जर प्रलंबित असेल, म्हणजे विधानसभेनं मंजूर केले आणि विधान परिषदेत जर ते प्रलंबित असेल तर ते विधानसभेचे विसर्जन झाले असतात ते देखील रद्द होते. वरीलपैकी तिन्ही जे वाक्य आहेत तर ती योग्य आहेत, वरीलपैकी एकही चुकीचं नाही, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवायचे आपल्याला. तर आता प्रौढ मताधिकार कुठे कुठे प्राप्त आहे तर त्या म्हणजे कधी त्यांना प्राप्त मिळाला प्रौढ मताधिकार. तर आपलं पहिल्या निवडणुकीपासूनच सर्व प्रौढ मतदार महिला असेल पुरुष असेल सर्वांना मिळालेला होता 1952 पासून. तर आता इथे आपल्याला वेगवेगळे 4 देश दिलेत आणि त्या देशांच्या म्हणजे कधी प्रौढ मताधिकार प्राप्त झाला हे तिथे साल दिलेला आहे. तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता श्रीलंकेला जे आहे तर ते 1931 मध्ये जे आहे तर ते प्रौढ मताधिकार जे आहे तर ते प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर मलेशियाला 1955 पासून, ऑस्ट्रेलिया जे आहे तर ते 1962 पासून प्रौढ मताधिकार आणि दक्षिण आफ्रिका जे आहे तर ते आत्ताच नुकतेच 1994 पासून. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर 3, 4, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील, जे की ऑप्शन 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. 3, 4, 2, 3, 4, 1, 2 ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर इथे देखील आपल्याला जे आहे तर ते जोड्यावरती आधारित प्रश्न म्हणजे अयोग्य जोडी किंवा जोड्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. तर कशाच्या अनुच्छेद आहे आणि त्याबद्दलच्या तरतुदी याबाबतच्या आपल्याला चुकीच्या जोड्या ज्या आहेत तर इथे शोधायच्या आहेत. तर लक्षात घ्या इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला. अनुच्छेद 343 मध्ये काय आहे, संघाची अधिकृत भाषा आपली कोणती आहे तर हिंदी भाषा. म्हणजे संघाची अधिकृत भाषा जी आहे तर ती 343 मध्ये दिलेलं आहे. 345 मध्ये काय दिले तर इथे दिले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा. तर हे 346 मध्ये हे चुकीचं आहे. सी मध्ये काय दिले 348 घटक राज्याची अधिकृत भाषा किंवा अनेक भाषा. तर हे 348 मध्ये नाही, हे देखील चुकीचं आहे. आणि डी मध्ये काय दिले 351 मध्ये काय दिलेलं आहे, हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश 351 मध्ये आहेत. म्हणजे फक्त ए व डी हे जे आहे तर इथे योग्य विधाने ठरतात आणि चुकीची विधाने काय आहेत तर बी व सी हे चुकीचं आहे म्हणजे अनुच्छेद आणि तरतुदीनुसार. म्हणून 2 जे आहे तर आपली याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तर इथे काय दिले, महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर महानगर क्षेत्र नियोजन समिती, तर इथे काय दिले ए विधान, या समित्यांची रचना जी आहे तर रचना आणि सदस्यांचा निवडीची पद्धत जी आहे तर ती ठरवण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्य शासनाला असतो. तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते विधान योग्य आहे. यामध्ये या समित्यांची जी रचना आणि सदस्य निवडीची पद्धत असते हे ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. तर महाराष्ट्र क्षेत्र नियोजन समितीमध्ये. ब मध्ये काय दिले तुम्हाला, या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. हे देखील बरोबर आहे. तर ही जी समिती असते महानगर क्षेत्र नियोजन समिती, त्यामध्ये या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. वरीलपैकी दोन्ही विधाने योग्य आहेत, कोणतेही विधान चुकीचं
नाही. मग वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत? तर लक्षात घ्या, आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत सध्याला कोण द्रौपदी मुर्मू 15व्या राष्ट्रपती आहेत, तर त्यांचं जे राज्य आहे तर ते ओडिसा. तर या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत. कोणत्या? अनुसूचित जमातीसाठी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एसटी जमात. या एसटी जमातीसाठी जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल ओडिसा. तर मित्रांनो, आपला जो MPSCचा गट ब चा कंबाईनचा 2018 साली झालेला आपला पूर्वपरीक्षेचा पेपर सुरू आहे. तर त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.